नमस्कार, श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। आणि आज आम्ही बनवणार आहोत पोहे पॅटीस। तर त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे 2 कांदे चिरलेले आहेत बारीक, 1 टोमॅटो आहे बारीक चिरलेलं, 1 मिरची आहे हिरवी मिरची, इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि हे घरचं लाल तिखट आहे, हे विकतचं लाल तिखट, घरचं लाल तिखट 1 चमचा, विकतचं लाल तिखट 1 चमचा, हळद 1 चमचा, हे काय आहे कोणता मसाला, गरम मसाला 1 चमचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आणि या बाजूला पोहे भिजवलेले घेतलेले आहेत, अशा प्रकारे भिजवून घेतलेले आहेत आणि ते 2 बटाटे शिजवून घेतलेले आहेत। तर हे बटाटे आपण यामध्ये बारीक करून पोह्यामध्ये घालणार आहोत। अशा प्रकारे हे बारीक करून पोह्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता बटाटा पोहेमध्ये मिक्स केलेला आहे। तर आता आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, त्यानंतर कोथिंबीर, आणि हे लाल तिखट, हे सर्व जे मसाले घेतले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत, सर्व मसाले। आणि हे एकत्रित मिक्स करून याचे छोटे छोटे गोळे बनवणार आहोत। सुट्ट झालं तर थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून याचे गोळे होतील। त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याचे आता छोटे छोटे गोळे करणार आहोत आपण। अशा प्रकारे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण ते तेलामध्ये तळणार आहोत। आता इथे पॅटीस तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण पॅटीस तळून घेणार आहोत। आम्ही पोहेचं पॅटीस हे पहिल्यांदाच करून पाहिलं आहे, छान तर झालंच आहे हे। त्याचबरोबर काल बुधवार असल्यामुळे बाजार होता आणि बाजाराहून पावाच्या लाद्या आणलेल्या होत्या 2, त्यामधील 1 लादी संपली आणि 1 होती, तर आणखी 1 आम्ही आणली आणि त्यापासून आता दाबेली पण करायचं ठरलंय आमचं। आणि पॅटीस बरोबर आम्ही दाबेली सुद्धा करणार आहोत। तर दाबेलीची रेसिपी सुद्धा मी यामध्येच तुम्हाला दाखवते, आम्ही दाबेली कशी करतो ते। आणि हे पॅटीस बघा तळून झालेलं आहे, खूप छान आणि क्रिस्पी असं हे होतं आणि टोमॅटो सॉस बरोबर खायला खूप छान लागतं हे। तर आता तुम्हाला दाबेलीची रेसिपी सांगते। आता इथे दाबेलीसाठी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा आहे चिंचेचा कोळ, कोथिंबीर आणि ते बटाट्याची भाजी सुद्धा करून घेतलेली आहे आणि हे आहे पावाची लादी। तर आता आम्ही दाबेली सुद्धा बनवणार आहोत थोड्या वेळाने। आता इथं पाव कट करून घेतलेले आहेत आणि कट केलेल्या पावावरती बटाट्याची भाजी घातलेली आहे आणि बटाट्याच्या भाजीवरती कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला, त्यावरती शेंगदाणे आणि त्याच्यानंतर कोळ घालणार आहोत आपण, त्याच्यावरती कोळ चिंचेचा, त्याच्यानंतर बारीक शेव। अशा प्रकारे ही दाबेली आणि कोथिंबीर, आणि नंतर हे आपण पॅनवरती किंवा तव्यावरती आपण परतून घेणार आहोत पाव। खूप छान आणि मस्त अशी दाबेली लागते ही, आंबट गोड तिखट, खूप छान। आता या सर्व पावांना आम्ही भाजी आणि कोळ कांदा लावून घेणार आहोत आणि तव्यावरती परतून घेणार आहोत। तव्यावरती परतताना मी तुम्हाला दाखवते। आता इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि थोडंसं लोणी घातलेलं आहे त्याच्यावरती, हे पाव गरम करून घेणार आहोत आपण आणि थोडंसं लोणीवरती लावून घ्यायचं असं।
अशा प्रकारे हे परतून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ही दाबेली तयार झालेली आहे। तर आजच्या केलेल्या ह्या 2 रेसिपी म्हणजे पोहेचे पॅटीस आणि दाबेली, या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।